उल्हासनगरच्या फर्निचर मार्केट जवळील माया हॉटेलच्या शेजारी जुनी व जर्जर झालेल्या इमारतीच्या खिडकीचा सज्जा कामगारावर कोसळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती। यात कामगार रावसाहेब नन्नावरे यांचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर संबंधित हॉटेल मालक महेश साधवानी हा फरार झाला होता। अखेर मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करत महेश साधवानी याला अटक केली आहे। त्याच्या विरोधात हलगर्जीपणा व निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान उल्हासनगर महापालिकेने यापूर्वी सदर इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यासाठी नोटीस बजावली होती, परंतु ऑडिट न करता दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं। त्यामुळे सदरची दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे। हॉटेल माया उल्हासनगर या ठिकाणी काही कामगार ही साफसफाई करत होते। साफसफाई करत असताना खिडकीचं ते वरून बाहेर पडून डोक्यात पडलं। त्या कामगाराच्या नंदनवारी नावाचा कामगार आहे, पडलं आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। तर हे त्याचे जे हॉटेलचे मालक आहेत, माया हॉटेलचे मालक, त्याच्यावर त्या हायवेचं आणि निष्काळजीपणाचे कृत्य आहे म्हणून त्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यातील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास सुरू आहे। नाही, असं धोकादायक वगैरे अशी नव्हती। ते काचेचा खिडकीचा ग्रिल पडला त्यामुळे मृत्यू झाला।